तर मित्रांनो नमस्कार, मी अमित बागडे युनिक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो। मित्रांनो, अधिवेशन संपलं पण नेते मंडळींचे कारनामे काय संपताना दिसत नाहीत। एक मंत्री बॉक्सिंग खेळतो, तसेच एक मंत्री रमी खेळताना दिसतो, तर एक मंत्री तंबाखू खाताना, तर एकीकडे विधानसभेत चक्क हाणामारी होते। सत्ताधारी माजलेत का? कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न विचारले म्हणून मारत आहेत? खरंच महाराष्ट्राचा बिहार होत असलेला दिसून येतो आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री जनसुरक्षा विधेयक अंमलात आणतात। मुख्यमंत्री महोदय, आधी तुमच्याच माहिती सरकारच्या लोकांना या कायद्याची माहिती द्या। एकीकडे शेतकऱ्यांना मोठी मोठी आश्वासने देऊन सत्तेत आलात, शेतकऱ्यांना कर्जमाफीचे सोंग दाखवून तुम्ही त्यांना वेड बनवलं। जेव्हा सत्ताधारी आमदार देखील म्हणत असतील की कर्जमाफी झाली पाहिजे, मग हे का शक्य होत नाही? एकीकडे कृषी मंत्री व्यस्त आहेत रमी खेळण्यात। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कृषी मंत्र्यांची आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी कोणताच योग्य निर्णय अथवा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आपली चांगली प्रतिमा निर्माण केली नाही। सतत उलटसुलट बोलून वादग्रस्त वक्तव्य करणे हे चुकीचे आहे। महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला निवडून चूक केली का? मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला एक संवेदनशील कृषी मंत्री हवे आहेत, जे माझ्या शेतकरी राजाच्या जखमेवर फुंकर मारतील, त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी विधानसभेत मांडतील आणि त्यावर तोडगा काढतील। मात्र आताचे कृषी मंत्री निवांत रमी खेळण्यात व्यस्त आहेत। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं तसेच शेतकरी कर्जामध्ये बुडत चाललेलं असताना सभागृहात आणि मात्र मंत्री महोदय म्हणतात, मी जाहिरात ट्विट करत होतो, असा अजब दावा महाशयांनी केला। यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला आहे। मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे। सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटे हे अडचणीत आले आहेत। यावर अजितदादा गप्प का आहेत? एकीकडे शेतकरी मरतोय आणि तुम्ही रमी खेळताय। या संदर्भात त्यांच्या वरिष्ठांना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। मुख्यमंत्री महोदय, यासाठी तुम्ही जनसुरक्षा विधेयक हे अंमलात आणले का? म्हणजे तुमच्या सरकारला प्रश्नच विचारत नाहीत का? हे महाशय सतत शेतकरी प्रश्नावर वादग्रस्त वक्तव्य करण्यात पुढे आहेत आणि यात अजून एक भर पडली। लोकांना लाज वाटत असेल तुम्हाला निवडून दिलेल्याची। एकीकडे शेती कर्जमाफीच्या वायद्यावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली गेली असतानाच सभागृहात कृषी मंत्र्यांनी रमीचा डाव मांडल्यामुळे संताप व्यक्त होतोय। यावर कोकाट्यांनी अजब 4 कारणे सांगितली। महाराष्ट्रातील शेतकरी तुम्हाला कधीच माफ करणार नाही। यावर विरोधी पक्षांनी आवाज उठवला। पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। शेतकरी मरतोय आणि कृषी मंत्री रमी खेळतोय। काय आनंद आहे, आनंद आहे। कसलं सरकार हे नतभ्रष्ट, या जनतेच्या भुकांनी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात असं नतभ्रष्ट सरकार पुन्हा होणार नाही। कुणाचीच पर्वा नाही। आज दररोज 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करत आहेत। कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबला आहे। पीक विम्याचे तिघांचे बदलले। पूर्वी 1/3 केंद्र सरकार, 1/3 शेतकरी आणि 1/3 हे राज्य सरकार भरत होतं। आता पूर्णतः पीक विमा हा शेतकऱ्याला भरायला लावला। म्हणजे मतं घेतपर्यंत 1 रुपयात विमा आणि मतं घेऊन झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघा, मराठी वाचा। म्हणजे ही जी भूमिका शेतकऱ्याप्रती अनास्था या सरकारची आहे, तेच कृषी मंत्र्याच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसत आहे। म्हणजे यांना काही कामच उरलं नाही। मला वाटतं की भाजपवाल्यांनी यांना रिकाम केवळ नावालाच मंत्री करून ठेवला आहे, किंवा हे यांना कुठला अधिकारच नाही असा असावा। आणि अधिकार असेल तर मग यांना करायची काही इच्छा नसेल। हाय कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा। असे जर चड्डी बनियान वाले मंत्री, लुंगी बनियान वाले मंत्री, टावेल बनियान वाले मंत्री, रमी खेळणारे मंत्री,
पुन्हा सोबत घेणारे आमदार, काय चाललाय महाराष्ट्रात. यातून शेतकऱ्यांनो तुमचं वाली हा सरकार नाही. शेतकऱ्यांनो तुमचं तुम्ही आता बघा, हे बेईमान लोक सत्तेमध्ये बसले आहेत आणि यांना तुमच्याशी काही देणं घेणं राहिलेलं नाही. म्हणून शेतकऱ्यांना आवाहन करतोय की अशा खोटारड्या धोकेबाज सरकारला धडा शिकवा. आणि कृषी मंत्र्याला तर यापूर्वीचे जे वक्तव्य कृषी मंत्र्यांचे होते त्यावरून त्या पदावर कृषी मंत्र्यांना त्या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय गांभीर्यानं मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. जर मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे काही कणव असेल शेतकऱ्याप्रती तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावर ठेवतील का किंवा ठेवावं का हा विचार मुख्यमंत्री करतील.